हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ही स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग स्टोरीकडे पळूयात. दिवसांवर दिवस जात होते. त्यानंतर प्रिशाने ऑफिस जॉईन केलं होतं आणि व्यवस्थित पण असायची. पण तिच्या नकळत विहानने तिच्यासाठी सेक्युरिटी ठेवली होती, जी 24 तास तिच्या आजूबाजूला असायची आणि याची भनक तिला अजिबात नव्हती. पण त्यानंतर प्रिशावर कोणताही हल्ला झाला नव्हता म्हणून सगळे गप्प होते. आज ही प्रिशा नेहमीप्रमाणे ऑफिसला आली. दिशाला सुट्टी पडली होती म्हणून ती आजकाल घरीच असायची. ऑफिसला आल्यावर तिने तिच्या डेस्कवर असलेल्या गणपतीच्या मूर्तीच्या पाया पडली आणि कामाला लागली. पण आज थोडा थकवा जाणवत होता म्हणून तिने रघु काकांना एक कॉफी आणायला सांगितली. फाईल अपडेट करून झाल्यावर ती विहानच्या केबिनमध्ये गेली. तिथलं सगळं आवरून ती पुन्हा तिचं काम करू लागली. थोड्या वेळाने विहान आला. त्याने आल्यावर तिला लगेच आत यायला इशारा केला. तशी ती पण त्याच्या मागोमाग आत गेली. येस सर, प्रिशा म्हणाली. मिस प्रिशा, आजच्या सगळ्या मीटिंग कॅन्सल करा. बाय द वे, किती मीटिंग आहेत आज? विहानने विचारलं. सर, आज 3 मीटिंग आहेत आणि त्या इथेच, प्रिशा म्हणाली. ओके, मग राहू दे. मीटिंग मी अटेंड करेन. आणखीन एक, आपल्याला एक वीक बेंगलोरला जायचं आहे. तिथे खूप मोठं प्रेझेंटेशन आहे, सो तयारीला लागा. आपल्याला परवा निघायचं आहे, विहान म्हणाला. सर, बेंगलोर आणि अचानक? पण सर, माझ्या घरी माझी छोटी बहीण एकटीच आहे, प्रिशा म्हणाली. मिस प्रिशा, मी तिला सांगितलं आहे ती 1 वीक माझ्या घरी राहील. मितेश तिला घेऊन जाईल परवा, सो तुम्ही तुमची पॅकिंग करा. विहान लॅपटॉप ओपन करत म्हणाला. ओके सर, ती म्हणाली आणि जायला वळली. मिस प्रिशा, त्याने मागून आवाज दिला. येस सर, तुमचा पासपोर्ट, तो म्हणाला आणि तिच्या हातात दिला. आणि त्याच नंतर मात्र, बापरे, याने तर पूर्ण तयारीच केली, प्रिशा मनोमन म्हणाली आणि पासपोर्ट घेऊन गेली. त्याचनंतर आज दिशा एकटीच होती म्हणून तिने सकाळीच सगळी कामं आटोपली आणि फ्रेश होऊन बेडरूममध्ये बसली होती. तितक्यात तिच्या फोनची रिंग वाजली. तिने फोन पाहिला तर मितेश होता. ती मनोमन खुश झाली आणि फोन उचलला. हॅलो दिशा? दिशा खुश होत म्हणाली. पण बाहेरच ठेवणार आहेस का आता? मितेश म्हणाला. नो वेट, ती म्हणाली आणि पळतच जाऊन दरवाजा उघडला. त्याला पाहून ती खुश झाली. 10 दिवस भेटणं झालं नव्हतं. तिने लगेच त्याला मिठी मारली. तसा तो शॉक झाला आणि गडबडला. तशी ती मागे झाली. तर काय झालं मितेश? दिशाने विचारलं. दिशा वेट, तो म्हणाला आणि त्याने आवाज दिला. तर प्रिशा, कविता, आकाश, मॉन्टी, मयंक सगळे तिच्या समोर उभे राहिले. तशी ती डबल शॉक झाली. आणि उतरलेला सीन तसाच तुझ्या स्क्रिप्टनुसार पुढे ठेवता येईल. शेवटी विहानच्या सीनमध्ये विहान आज बाल्कनीत बसला होता. हातात एक दारूची बाटली होती आणि दुसऱ्या हातात फोन, ज्यामध्ये प्रिशाचा फोटो होता. तो एकावर एक घोट घेत होता आणि तिच्या फोटोकडे पाहत होता. आय डोंट नो व्हॉट इज दिस, वाय आय एम सो स्केअर्ड फॉर यू. मला नाही माहीत हे काय आहे, का मी तुझ्यासाठी इतका घाबरतो, तुझा विचार करतो. माझ्याकडून हे नकळत होतंय. हा विहान दीक्षित, याने आजपर्यंत कुठल्याही मुलीवर प्रेम नाही केलं. हॉटेलमध्ये अनेक मुली यायच्या, पण जिथून मिस प्रिशा तू आलीस तिथून आजपर्यंत मी दुसऱ्या कोणाकडे पाहिलं नाही. व्हाय? आय डोंट नो. मला हेही माहीत आहे तू माझ्या टाईपची नाही आहेस, तरीही हे मन तुझ्याकडे धावतंय. म्हणूनच तुझी इतकी काळजी आहे मला की बेंगलोरला कोणतीही मीटिंग नाही तरीही मी ती अरेंज केली, कारण ती मुलगी तुझ्या जीवावर उठली आहे. पण आपण जायच्या आत तिला या जगात नसेल, ती या जगात नसेल. आय प्रॉमिस यू. तो खुनशी डोळ्यांनी दुसऱ्याकडे बघत म्हणाला. पण प्रिशा,
डोंट वरी, बेंगलोरला आपण एक आठवडा फुल एन्जॉय करू. तो हलकेच हसत तिच्या फोटोकडे पाहत म्हणाला आणि एकावर एक दारूचे घोट घेत बॉटल संपवून आत गेला झोपायला. काळजी खूप आहे तिची, पण कळत नाही काय आहे हे. रंगून जातोय तिच्या रंगात, तरीही मन निवळत नाही. तिच्यासाठी तो पूर्ण जगासाठी लढायला तयार आहे, पण काय म्हणावं या भावना समजण्यापलीकडचं आहे. नकळत प्रेमाची चाहूल लागते, पण भूतकाळ नव्या खेळी खेळतोय. येतील का यातून विहान आणि प्रिशा एकत्र, की कुणाचा तरी घात होणार? सकाळी प्रिशा उठली, फ्रेश झाली. आज विहान सरांनी सांगितलं होतं ऑफिसला येऊ नकोस, संध्याकाळी मी घ्यायला येतो, म्हणून तिने आवरलं, नाश्ता करून बसली. एवढ्यात फोन वाजला. तिने रिसीव्ह केला. हॅलो. समोरच हसत म्हणाला, हॅलो कोण? प्रिशा. ती सरळ बसली. हॅलो, कोण आहेस तू आणि मला का फोन केलास? किती प्रश्न डार्लिंग, श्वास तर घे, नाहीतर लगेच बंद व्हायचास ना. ही कोण आहेस तू आणि का फोन केलास? प्रिशा घामाघूम झाली होती. रिलॅक्स डार्लिंग, आज जातेस ना बेंगलोरला, म्हणून हॅप्पी जर्नी म्हणायला फोन केलाय. तर आता तो तिथेही असतो. हॅलो. प्रिशा म्हणेपर्यंत फोन कट. तिने परत फोन केला. दिस नंबर डज नॉट एक्झिस्ट. ती भीतीने खिडकीपाशी गेली. वाकून पाहिलं, कोणी नव्हतं. आता ती खूपच घाबरली. बाहेर आली. दिशा कुठे आहे? किचनमध्ये दिसली. प्रिशाने सुटकेचा निश्वास टाकला. पुन्हा फोन वाजला. अननोन नंबर. ती बेडरूममध्ये गेली, दार लावलं आणि फोन उचलला. हॅलो. तर झालं बघ, सगळीकडे मी दिसते का बघायला. त्यानंतर तू कोण आहेस आणि का माझ्या मागे लागली आहेस? प्रिशा घाबरतच म्हणाली. आणि त्यानंतर किती उतावळेपणा डार्लिंग, इतकं नको, नाहीतर सगळं हातातून निसटेल. आधीच खूप मौल्यवान गोष्ट गमावली आहेस. त्यानंतर आता तो पुन्हा हसतो. काय घेतलंय मी तुझं? का माझ्या मागे लागली आहेस? तर आता इथे खरं तर ती मुलगी आहे की मुलगा आहे हे कळत नाही आहे, पण तुम्हाला नक्की कळेल. तू माझं आयुष्य हिरावून नेलं आहेस, जरी ते आता तुझ्याकडे नाही आणि माझ्याकडेही नाही, पण सोडणार नाही तुला, लक्षात ठेव प्रिशा. काय घेतलंय मी तुझं? कोण आहेस तू? प्रिशा रडत होती. समजेल वेळ आलं की, लवकरच भेटू, मिलना भी जरुरी है ना. हा ही म्हणत फोन कट करतं पुन्हा. हॅलो प्रिशा ओरडली, पण फोन डिस्कनेक्ट. नंबर अस्तित्वात नव्हता. ती पटकन खाली बसली. मी कोणाची मौल्यवान गोष्ट घेतली जी माझ्याकडेही नाही आहे? कोण आहे ही? तिला कसं कळलं? मी बेंगलोरला जाणार. दिशाला काही कळणार तर नाही ना? नाही, ती तर विहान सरांच्या घरी जाणार आहे आणि मितेश तिला एकटीला नाही सोडणार. प्रिशा विचारात पडली. संध्याकाळी विहान आला. प्रिशा तयार झाली, बॅग घेऊन आली. विहान 2 हात खिशात घालून गाडीला टेकून उभा होता. सगळे त्याला आणि गाडीला पाहत होते. मुली त्याचं कौतुक करत होत्या. काय हॉट आहे यार हा, बॉडी बघ. हे ऐकून प्रिशाला राग आला. बॅग घेऊन पुढे गेली. विहानने तिची बॅग घेतली, डिकीत ठेवली. दरवाजा उघडला तेवढ्यात दिशा आणि मितेशही आले. प्रिशा आत बसली. विहान सुद्धा बसला. प्रिशाने रागाने मुलींवर कटाक्ष टाकला. विहान तिच्या जवळ झुकला. ती थोडी मागे सरकली. त्याचे श्वास तिला जाणवले. डोळ्यात बघितलं. विहान गालातल्या गालात हसत होता. त्याने सीट बेल्ट लावलं. बाकीच्या मुली नाक मुरडत निघून गेल्या. प्रिशा हलकेच हसली. विहानने कार सुरू केली. मागे मितेश आणि दिशा गालातल्या गालात हसले. प्रिशा बाहेर बघत होती, डोळे बंद. मध्येच डोळ्यात काही गेलं. तिने डोळे उघडले, पुसले.
बाहेर नजर टाकली. लाल टॉपमधली एक मुलगी हसत बाय करत होती. प्रिशा दचकली. मागे वळून पाहिलं. मुलगी स्पष्ट दिसली नाही. गाडी पुढे निघाली. प्रिशाच्या डोक्यात विचारांचे वादळ उठलं. फोनमधली मुलगी आठवली. आता एसीमध्येही प्रिशा घामाघूम झाली होती. प्रिशा आणि विहान एअरपोर्टवर पोहोचले होते. अर्ध्या तासात त्यांची फ्लाईट होती बंगळुरूसाठी. दिशा, काळजी घे स्वतःची आणि मला फोन करत राहा. जास्त बाहेर जाऊ नकोस आणि गेलीस तरी सांग. कुठे जाते ते सांग. प्रिशा बोलतच सुटली होती. दीदी बस ना, किती काळजी करशील, दिशा म्हणाली. कारण तसं आहे, समजून घे, प्रिशा म्हणाली. काय झाले दीदी, तू इतकी का काळजी करतेस दिशाची, मितेशने पुढे होत विचारलं. काही नाही, पहिल्यांदा तिच्यापासून इतकी लांब जाते ना मी, म्हणून, प्रिशा विषय बदलत म्हणाली. आणि हे विहानला समजलं, पण तो काहीच बोलला नाही. इतक्यात अनाउन्समेंट झाली. तसं विहानने प्रिशाकडे पाहिलं. चल बाय दिशा. मितेश, काळजी घ्या, प्रिशा म्हणाली. हो दीदी, तू पण, दिशा म्हणाली. चल ब्रो, टेक केअर. मितेश विहानला मिठी मारत म्हणाला. सेम टू यू मितेश, विहानही म्हणाला. मग विहान आणि प्रिशा गेले. मितेश आणि दिशा पण निघाले. प्लेनमध्ये विहान प्रिशाच्या शेजारी होता. त्याने तिला विंडो सीटला बसवलं. थोड्या वेळाने सीट बेल्ट लावायला सांगितलं. तिला कसं लावायचं हे समजत नव्हतं. तसा विहान थोडा पुढे आला. तिचा सीट बेल्ट लावून दिला. ती मात्र शॉकमध्ये त्याच्याकडे बघत होती. ते झाल्यावर विहान बाजूला बसला आणि तिची परिस्थिती बघून गालात हसला. प्लेन हळूहळू हलायला लागलं. प्रिशा घाबरली आणि तिने घट्ट विहानचा हात पकडला. विहानला समजलं ही घाबरलीये. त्याने तिला मिठीत घेतलं. ती गोंधळली आणि त्याच्या डोळ्यात हरवली. पहिल्यांदा तो तिला इतकं जवळून पाहत होता. काळे डोळे, छोटंसं नाक, गुलाबी ओठ, एकाही मेकअपचा लवलेश नाही. थोडासा सावळा रंग, पण ते जाडसर असल्यामुळे नाही तर तिचा खरा रंग किती सुंदर असणार हे त्याला कळलं. तरीही त्याच्यासाठी ती खूप सुंदर होती. ती त्याच्याकडे बघण्यात इतकी गुंतली होती की तिला एक जाणवलं, जग खूप सुंदर आहे आणि त्यात विहान सरांसारखे माणसं आहेत. ती मनातच म्हणाली. लगेच तिच्या विचारांवर चमकली आणि आपण त्याच्या मिठीत आहोत हे समजल्यावर बाजूला झाली. तो आपल्याकडे पाहतोय पाहून गालावर लाली चढली. विहानने पाहिलं आणि हलकसा हसला, पण चेहऱ्यावर काहीच दाखवलं नाही. तिने खिडकीतून खाली पाहिलं. प्लेन आकाशात उंच झेपावलं होतं. तिच्या चेहऱ्यावर नकळत आनंद पसरला. इतके दिवस ज्या यातना सहन करत होती त्या क्षणी ती विसरली. विहान तिला पाहून मनोमन सुखावला. फोन काढून कामात गुंतला. तिने त्याच्याकडे पाहिलं आणि मनातच म्हणाली, हा रागीट राक्षस कुठेही कधीही काम करू शकतो. याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं फक्त कामच आहे. ती डोळे मिटतच झोपली. विहान काम करत होता, पण लक्ष तिच्याकडे होतं. तर ती निरागस चेहरा पाहून तो हरून गेला. कियारा तर फुकट शो करते, पण खरी सुंदरता तर ही आहे. तो हलकासा पुटपुटला. त्याच्या मनात जब जब तेरे पास में आया हे गाणं सुरू झालं. प्रत्येक ओळी विहानच्या परिस्थितीवर लागू होत होत्या. ती त्याच्या टाईपची नव्हती, पण त्याचं मन तिच्याकडे खेचलं जात होतं. पण तिचा भूतकाळ त्याला तिच्याजवळ जाण्यापासून थांबवत होता. त्यामुळे त्याने कामाला माणसं लावली होती. शोध चालूच होता, पण ती मुलगी सापडत नव्हती. मैत्रिणींची चौकशी झाली. त्यांच्यावर संशय नव्हता. तरीही प्लॅन तयार होता. शेवटचा टास्क पूर्ण करून तो मोठा खेळ मांडणार होता.
काल विहानच्या बॉडीगार्डकडून कळलं होतं त्या मुलीने प्रिशाला फोन करून धमकी दिली होती. खूप शोध घेतला, लोकेशन ट्रेस केलं, पण काही सापडलं नव्हतं. आता बेंगलोरचा शेवटचा टास्क पूर्ण करून पुढचं पाऊल टाकायचं होतं. ही रूम आजकाल खूप आवडते, तो तिच्या हाताला तिच्या पाठीवर नेत म्हणाला. तशी ती त्याच्या जवळ आली. ओ आय सी, बरं मग या रूममध्ये मी राहिलेले बरे नाही वाटत. तुमच्या आठवणी असतील ना इथे, मी जाते बाबा, दिशा नाटकीपणे म्हणाली. अरे तुम्ही कुठे चाललात, मितेश म्हणाला. आणि त्याचनंतर दुसऱ्या रूममध्ये दिशा म्हणाली. नो नीड, मितेश म्हणाला. असं कसं, तुमची गर्लफ्रेंड राहते ना इथे, दिशा त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली. तसं त्याने तिच्या कमरेत हात घातला आणि तिला हलकेच जवळ ओढलं. दिशा, आय लव्ह यू, मितेश म्हणाला. तशी ती गडबडली आणि तिने नजर फिरवली. दिशा, तुझं नाही का माझ्यावर प्रेम? नसेल तर सांग, जबरदस्ती नाही काही, तो म्हणाला. नाही मितेश, ती म्हणाली. तसा मितेशचा चेहरा पडला. ठीक आहे, तुझी इच्छा, तो म्हणाला आणि स्मित करून जाऊ लागला. मिस्टर मितेश दीक्षित, मी म्हणाली असं काही नाहीये, ती त्याचा हात पकडून म्हणाली. म्हणजे, मितेशने विचारलं. मिस्टर बुद्धू, माझं उत्तर हो आहे. यस, आय लव्ह यू टू, ती हलकेच हसत म्हणाली. आणि त्याचनंतर थोडा वेळ मितेश काहीच बोलला नाही, एकदम शांत होता. तसं तिने त्याला हलवलं तसा तो भानावर आला. काय म्हणालीस तू, मितेशने तिचे खांदे पकडून विचारलं. मितेश, आय लव्ह यू, ती म्हणाली. व्हॉट, प्लीज से वन मोर टाईम, तो म्हणाला. मितेश, आय लव्ह यू, ती हसत म्हणाली. ओ माय गॉड, ओ माय गॉड, आय कांट बिलीव्ह दिस, दिशा, तो इतका खुश होऊन म्हणाला की त्याने डायरेक्ट तिला उचलून घेतलं आणि गोल गोल फिरू लागला. तशी ती हसू लागली. आणि त्याचनंतर आय लव्ह यू दिशा, आय लव्ह यू टू, मितेश जोरात म्हणाला. ओय मिस्टर मजनू, जरा हळू, ती त्याला चापट मारत म्हणाली. तसं त्याने तिला खाली सोडलं आणि तिला घट्ट मिठी मारली. तीही त्याच्या मिठीत गेली. दिशा, लेट्स गो, तो तिला बाजूला करत म्हणाला. कुठे, दिशाने विचारलं. इतकी मोठी न्यूज आहे, मला ही गुड न्यूज सगळ्यांना सांगायची आहे, मितेश म्हणाला आणि तिचा हात पकडून तिला खाली नेत होता. तितक्यात तिने त्याला थांबवलं. आणि त्याचनंतर मितेश, आता आपल्याला कोण ॲक्सेप्ट करणार आहे? कोणीही ॲक्सेप्ट करणार नाही. आपण दीदी आणि दादा आल्यावर त्यांना आधी सांगूया, मग ते आपल्यासोबत असतील, आपल्याला सपोर्ट करतील आणि मग घरी सांगू, दिशा त्याला समजावत म्हणाली. यस दिशा, यू आर राईट, मितेश म्हणतो. आपण असंच करू. मितेशने पुन्हा तिला मिठीत घेत तिच्या कपाळावर ओठ टेकवले. मितेश, ती बाजूला झाली आणि त्याच्याकडे बघू लागली. काय झालं, त्याने भुवया उंचावूनच विचारलं. तू इथे, ती डोक्यावर हात दाखवून म्हणाली. तसा मितेश गालात हसला. तिथे काय, त्याने विचारलं. तू ते इथे, तिला बोलायला लाज वाटत होती. ती डायरेक्ट त्याच्या मिठीत गेली. तसा तो हसला आणि तिला घट्ट मिठीत घेतलं. आणि त्याच्यानंतर मात्र इथे तितक्यात खालून आवाज आला. मितेश, दिशा, खाली या, जेवण तयार आहे, मीनाक्षीचा आवाज होता. मितेश हसला आणि तिच्या गालावर ओठ टेकवले. तशी ती लाजली आणि त्याला ढकलतच चल हट म्हणाली आणि खाली पळाली. आणि त्याचनंतर मात्र इथे विहान आणि प्रिशाचा पार्ट जो आहे तो आपण पाहूयात की त्यांचं काय चाललंय. विहान आणि प्रिशा बंगलोरला पोहोचले होते. एअरपोर्टवर त्यांना घ्यायला कार आली होती.
आणि ती ही विहानचीच होती. ड्रायव्हरने दोघांच्या बॅग कारमध्ये ठेवल्या. विहान आणि प्रिशा कारमध्ये बसले. प्रिशा मात्र इकडून तिकडे सगळं पाहत होती. मस्त वातावरण होतं तिथं. थोड्या वेळाने ते दोघं हॉटेलवर पोहोचले. आत गेल्यावर विहान रिसेप्शनवर गेला. तिथला मॅनेजर त्याच्याशी आदबीने बोलत होता. ती मात्र हॉटेल पाहण्यात गुंतली होती. इतकं अलिशान हॉटेल होतं. विहानने चावी घेतली आणि तिच्याकडे आला. प्रिशा, त्याने तिला आवाज दिला. तसं तिने त्याच्याकडे पाहिलं. त्याने तिच्या हातात चावी दिली आणि इशारा केला. तशी ती त्याच्या मागोमाग चालू लागली. ते दोघे लिफ्टमध्ये गेले. सर्वात शेवटच्या मजल्यावर लिफ्ट थांबली. दोघंही उतरले. त्याने तिला रूम दाखवली आणि स्वतःची पण. दोघांच्याही रूम बाजूबाजूला होत्या. तिने की स्वाईप केली आणि आत गेली. आता रूम पाहून ती अजूनच चकित झाली. इतकी मोठी रूम. तिने बॅग ठेवली आणि केस बांधले. मग जगमधून पाणी घेऊन बेडवर बसली. इतका सॉफ्ट बेड पाहून ती खुश झाली. थोड्या वेळाने उठली आणि फ्रेश व्हायला गेली. विहान पण फ्रेश होऊन बाहेर आला आणि लॅपटॉप घेऊन काम करत बसला. प्रिशा फ्रेश होऊन आली आणि बेडवर पडली. मग फोन हातात घेतला आणि दिशाला फोन केला. तिला पोहोचल्याचं कळवलं आणि झोपली. थोड्या वेळाने तिचा फोन वाजला. तिने फोन उचलला. विहानचा होता. हॅलो सर. प्रिशा. 10 मिनिटात खाली ये, तो म्हणाला आणि फोन ठेवला. शी, खडूस राक्षस कुठला. कायम ऑर्डर सोडतो आणि लगेच हलवून लावतो. ती नाक मुरडत म्हणाली आणि खाली जायला निघाली. ती खाली आली. इकडे तिकडे पाहिलं. विहान समोरच बसला होता. ती तिकडे गेली आणि त्याला स्माईल दिली आणि बसली. ती आली तसं त्याने खायला सुरुवात केली. ती मात्र पाहतच बसली. तिने खुनशी नजरेने त्याच्याकडे पाहिलं आणि मग खायला सुरुवात केली. आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.